तुम्हा सर्वांना दिवाळीच्या म्हणजेच लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज लक्ष्मीपूजनानिमित्ताने मी तुम्हाला लक्ष्मी देवीच्या 2 अशा महत्त्वाच्या कथा सांगणार आहे. एकदा क्षीरसागरात भगवान श्री विष्णू शेषावर पहुडले होते. शेषाच्या फण्यातील रत्नांची प्रभा विष्णूंच्या वक्षस्थळावरील कौस्तुभ मण्यावर पडली. त्याच तेजात लक्ष्मीच्या मुखचंद्राचे शांत शीतल चांदणे मिसळून गेले होते. भोवती नारद आणि तुंबर विष्णू सहस्रनाम गात होते. श्रीलक्ष्मी भगवंताची चरणसेवा करता करता त्यांना मधून मधून कमलपत्रांच्या पंखाने वारा घालीत होती. अशा निवांत वातावरणात भगवान विष्णूंना शांत झोप लागत असे. झोपेतच ते मध्येच उठत आणि म्हणत, लक्ष्मी, मला येथून गेले पाहिजे. जगात धर्माला ग्लानी आली आहे. अधर्माचा कहर झाला आहे. सज्जनांचे संरक्षण करण्यासाठी, धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी मला अवतार घेतलाच पाहिजे. मग लक्ष्मी त्यांना शांत करून म्हणायची, आपल्याबरोबर मीही अवतार घेईन. आपल्या कार्यात मीही सहाय्य करीन. अशा प्रकारे भगवान विष्णूंबरोबर लक्ष्मीने अनेक अवतार घेतलेले आहेत. एकदा महर्षी नारदांनी भगवान नारायणांना प्रश्न केला की भगवान लक्ष्मीची उपासना व पूजा कोणी केली? या देवीचे स्वरूप कसे आहे? तिची पूजा कशी करावी? हे सर्व आपण मला सविस्तर सांगावे. यावर भगवान नारायण म्हणाले, ब्रह्मन, प्राचीन काळची हकीकत आहे. सृष्टीच्या आधी काळात परब्रह्म परमात्मा भगवान कृष्णाच्या वामभागापासून रासमंडळात श्री राधा प्रकट झाली. परमसुंदरी राधेच्या चारही बाजूंनी वटवृक्ष शोभा देत होते. या मनोहरिणी देवीचे दर्शन मनाला सुख देणारे होते. परमात्मा श्रीकृष्णाच्या इच्छेने ही देवी पुढे 2 स्वरूपात प्रकट झाली. वर्ण, तेज, वय, कांती, यश, वय, आभूषण, गुण, कृकृत्य, हास्य, अवलोकन, प्रेम व अनुनय या सर्व गुणात दोघीही समान होत्या. डाव्या अंगापासून लक्ष्मीची निर्मिती झाली आणि उजव्या अंगास राधा होतीच. तिने द्विभुज भगवान श्रीकृष्णाचा पती म्हणून स्वीकार केला. राधेच्या अनुज्ञेने लक्ष्मीनेही भगवानांचा पती मानण्याचा निश्चय केला आणि म्हणूनच ते 2 रूपात प्रकट झाले. आपल्या उजव्या बाजूने ते द्विभुज श्रीकृष्ण बनले व डाव्या बाजूने चतुर्भुज विष्णू बनले. भगवान विष्णूंना लक्ष्मी समर्पित झाली. हीच पुढे महालक्ष्मी या नावाने प्रसिद्धीस आली आणि चतुर्भुज विष्णूंसह ती वैकुंठात राहू लागली. कालांतराने भगवती लक्ष्मी योगसिद्धीच्या सहाय्याने विविध रूपात प्रकट झाली. परमशुद्ध सत्वस्वरूपा सौभाग्य संपन्न अशी ही देवी वैकुंठात महालक्ष्मी या नावाने प्रसिद्ध झाली. इंद्राच्या संपत्तीचे रूप धारण करणारी ही देवी स्वर्गलक्ष्मी झाली. पाताळलोकात ही नागलक्ष्मी या नावाने प्रसिद्ध झाली. राजगृहात ही राज्यलक्ष्मी झाली, तर गृहस्थांच्या घरात तिला गृहलक्ष्मी असे म्हणू लागले. गायीत ती सुरभी झाली, यज्ञात ही दक्षिणा बनली. क्षीरसागराची ती कन्या झाली, तर वैकुंठाची ही शोभा बनली. इतकेच नव्हे तर भूषण, रत्न, फळ, जल, राजा, राणी, दिव्य नारी, गृह, धान्य, पवित्र स्थान, देवप्रतिमा, मंगल कलश, मानके, मोत्यांच्या माळा, बहुमूल्य हिरे, चंदन वृक्षाच्या सुरम्य शाखा इत्यादीत ह्याच लक्ष्मीचा निवास असतो. सर्वप्रथम वैकुंठ धामात भगवान नारायणांनी ह्या महालक्ष्मीची पूजा केली. नंतर ब्रह्मदेवानी भक्तिभावनेने तिचे पूजन केले. पुढे शिवांनी हिची उपासना केली. स्वयंभुव, मनु, राघवेंद्र, ऋषीधर, मुनीश्वर, सभ्य, गृहस्थ इत्यादींनी महालक्ष्मीची पूजा केली. गंधर्व व नागांनी तिचे पाताळात पूजन केले. कालांतराने हिची पुढे 3ही लोकात पूजा होऊ लागली. इंद्र हिची उपासना करू लागला. राजा केदार, नील, बल, सुबल, ध्रुव, उत्तानपाद, शुक्र, बळी, कश्यप, दक्ष, कर्दम, विवस्वान, प्रियवत, चंद्रमा, कुबेर, वायू, यम, अग्नी व वरुण यांनी तिची आराधना केली. अशा रीतीने भगवती लक्ष्मीची सर्वत्र पूजा होऊ लागली. इतकेच नव्हे तर सर्व ऐश्वर्याची ती अधिष्ठात्री देवी बनली आणि संपत्तीची ती प्रत्यक्ष मूर्ती झाली. आणि अखेर महालक्ष्मी ही नारायणाची प्रिया होऊन वैकुंठातच राहू लागली. ही देवी वैकुंठाची अधिष्ठात्री देवी झाली, पण पूर्वी हिनेच कन्या बनून पृथ्वीवर अवतार धारण केला होता. ही सागर कन्या कशी झाली, आपण मला हे पण सविस्तर सांगावे. नारदाच्या ह्या प्रश्नाचा खुलासा सुद्धा भगवानांनी केला, तो असा. एकदा दुर्वासाच्या रूपाने देवी भगवती इंद्राकडे गेली आणि सर्व देव मर्त्यलोकात भटकू लागले.
तेव्हा क्रोधित होऊन देवीने स्वर्गाचा त्याग केला आणि ती वैकुंठात वास्तव्य करू लागली. इतकेच नव्हे तर तिने महालक्ष्मीत आपले रूप विसर्जित केले. सर्व देव देवता दुःखी होऊन ब्रह्मदेवाला शरण गेल्या. त्यांना पुढे करून त्या नारायणाकडे गेल्या. त्यांनी आपले गाऱ्हाणे सांगितले. तेव्हा श्रीहरीची आज्ञा मान्य करून सर्व संपन्न लक्ष्मी आपल्या कलेसह समुद्राची कन्या झाली. देव व दैत्य यांनी मिळून क्षीरसागराचे मंथन केले. यातूनच लक्ष्मीचा जन्म झाला. यावेळी लक्ष्मीने देवांना वर दिला आणि ती भगवान विष्णूंना वरमाला अर्पण करून त्यांच्यासह वर्तमान वैकुंठास निघून गेली. हिच्याच कृपेने असुरांच्या हाती गेलेले राज्य देवांना परत मिळाले. केवळ देवाच्या भक्तीत गुंतून जे लोक संसाराकडे व व्यवहाराकडे दुर्लक्ष करतात ते लक्ष्मीला आवडत नाहीत, तर जे लोक आपल्या गृहलक्ष्मीला सुखी ठेवून सचोटीने संसार करतात त्यांना मात्र लक्ष्मी खचितच प्रसन्न होते. गृहलक्ष्मीच्या रूपातही लक्ष्मीचाच अवतार असतो. केवळ धनसंपत्तीत नव्हे तर जेथे स्वच्छता, प्रेम, शांतता, आनंद, सचोटी, व्यवहार आणि विचार असतो तेथेच लक्ष्मीचा संचार असतो आणि अशाच घरी लक्ष्मी स्थिर असते. अन्य ठिकाणी ती चंचलच असते. धनसंपत्ती प्राप्त करून देणारी ती लक्ष्मी, विद्या प्रदान करणारी ती सरस्वती, स्त्रियांना पतिव्रत्य प्राप्त करून देणारी पार्वती, सर्वत्र मंगलतत्वाचे साम्राज्य निर्माण व्हावे म्हणून मंगळागौर, अन्न समृद्धी करणारी गणेशाबरोबरची गौरी, प्रापंचिक संकटापासून आपले रक्षण करणारी दुर्गा, संहार शक्ती म्हणून मान्यता पावलेली काली माता, अशा विविध रूपात नटलेल्या देवीची पूजा अर्चा प्रत्येक कुटुंबात भक्तिभावाने केली जाते. रामकृष्ण हरी.